एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला, पण मोठा प्रॉब्लेम असा आहे, फिल्म प्राईम तर सगळीच रिकमेंड करते, रिझल्ट पण बेस्ट आहे, पण भविष्यात त्याचा रेजिस्टन्स आहे का? काय प्रॉब्लेम येईल का? यस, येणार आहे. मग तो असेल तर तुम्ही आधीच पूर्वसूचना दिलेली कधी पण बेस्ट. यस, मी तुम्हाला सबलिथल डोसचं सांगितलं ना, ड्रिपने सोडणं. हा जो आपण जी प्रक्रिया करतोय ड्रिपने सोडणं, ह्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स डेव्हलप करतोय. किडीचा रेजिस्टन्स डेव्हलपमेंट स्वतः करणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे 2 मिली दिलं आणि किडीनं रेजिस्टन्स डेव्हलप केला, तिची स्वतःची प्रक्रिया आहे. पण तुम्ही ज्यावेळेस ड्रिपने देताय ना, त्यावेळेस तुम्ही ती प्रक्रिया फास्ट करताय. म्हणजे तो 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर एखादा मॉलिक्युल मार्केटमधून जातो, बरोबर आहे, तो काम करत नाही म्हणतो, म्हणजे काय होतं, त्याच्या अंगीसमध्ये रेजिस्टन्स डेव्हलप झाला असतो. अशी जर आपण प्रक्रिया केली तर हा मॉलिक्युल 5-7 वर्षामध्ये बाहेर जाऊ शकतो. म्हणून आता बाहेर सुद्धा दुसऱ्या मॉलिक्युलवर काम करते. तुम्हाला माहित आहे, आज पहिल्यांदा कार्बोफ्युरॉन कार्बोसल्फान होते. आज मार्केटमध्ये पहिलं निमित्स होतं, बरोबर आहे, दाणेदार मध्ये. निमित्सनं दाणेदार असताना का बंद केलं? नाही, निमित्स आदामा कंपनीनं निमित्स हे बंद करायचं कारण काय, की लोक वेलम प्राईम जास्त वापरायला का, सोयीस्कर ट्रीटमेंट द्यायला. त्यांनी सुद्धा लिक्विड फॉर्म्युलेशन आता आणायला सुरुवात केली का, लोकांचा सोयीस्कर त्या बघणं. लोकांचा सोयीस्करपणा बघण्यात हा प्रचंड मूर्खपणा आहे. त्याच्यामुळं जे म्हणतो ना आपण, अँटीबायोटिक डोस 3 दिवस घेतो. का घेतो? पहिला डोस घेतला, 1 दिवस घेतले का आपल्याला बरं वाटतं, मग दुसरा 2 डोस का घ्यायचे? गोळी, जो डोस आहे ना रिकमेंडेशन, ते कम्प्लीट झाला पाहिजे. त्याच्यामुळे सबलिथल डोस वापरला किंवा ड्रिपने वापरला, कोणताही मॉलिक्युल असेल, आजकालचे थोडेसे सेफ मॉलिक्युल आहेत. त्याच्यामुळे त्याचं जे आता मागचं अजून कार्बन डायझिम चालतंय, किती वर्ष झाली घेऊन? खूप वर्ष झाले, अजून चालू आहे. जनरल बेस्ड आहे, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स बिल्डअप, कारण जुने मॉलिक्युल्स आहेत, ऑर्गॅनोफॉस्फेट कार्बामेटचे होते. आताचे सेफ मॉलिक्युल येतात, त्याचं जे लाईफ स्पॅन आहे ना ते कमी आहे. त्याच्यामुळे 10-12 वर्षामध्ये त्याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलपमेंट होणार आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे, बायोलॉजिकल मध्ये बॅक्टेरिया शेतकऱ्यांना, मी एक दुकानदार आहे, शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे की कुठल्या कंपनी सोडायची. आम्ही दुकानदार असून प्रत्येक कंपनीवाला येतो, आमचा अकाउंट एवढा आहे, आमचा अकाउंट तेवढा आहे. आम्ही कन्फ्युज होतोय, तर शेतकरी का कन्फ्युज होणार नाही? सगळ्यात चांगला प्रश्न आहे. तुम्ही जर बेस्ट स्पेसिस कोणते ही जर नाही सांगितली तर इथंही कार्यक्रम होऊन पण काय नाही. सगळ्यात चांगला प्रश्न आहे, तू दुकानदार म्हणून खूप चांगला प्रश्न विचारला. मी तुला दुकानदाराच्या भाषेत उत्तर देतो. तुझ्याकडे एकच मिनिट सर. त्यांनी बॅक्टेरियाचं विचारलं, बुरशी जपत हे बॅक्टेरिया जे आहेत ते बॅक्टेरिया एवढ्या उन्हामध्ये काम करू शकतात? येस, मी त्याचं पण उत्तर सांगतो. पहिलं त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, लोक पॅकेटमध्ये राख विकतायत का, मोहरी विकतायत का टाल्क पावडर विकतात, हे कुणाला माहित नाहीये. बरोबर आहे, प्रश्न बरोबर आहे. ॲज अ दुकानदार, मी जर त्या ठिकाणी दुकानदार असतो तर मी काय केलं असतं, मी तुला सांगतो. माझ्याकडे नाही पैसा, ते ट्रिप आणि ते सोडून द्या. नाही, दुकानदारांचं सर काय, पैसा पाहिजे, दुकानदाराला देणं घेणं नाही शेतकऱ्याला. येस, पण मी सांगतो तुला काय करायचंय. तुझ्याकडे 4 ते 5 कंपन्या आल्यात ज्या बायोलॉजिकल विकतायत, बरोबर आहे. त्या 5 बायोलॉजिकल कंपन्यांना सांगायचं, बाबा माझा हा शेतकरी आहे, मी तुझे जर बायोलॉजिकल विकायचे असतील ना, त्याला सांग ह्या 2 लाईन मध्ये तुझा डेमो टाक, ह्या 2 लाईन मध्ये तुझा डेमो टाक, आणि त्याच्याकडून लिहून घे. ज्यावेळेस ज्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय ना, त्याचा तो पैसा देईल. आणि ज्या दिवशी ज्या कंपनीचं प्रोडक्ट चांगलं काम करते, त्या दिवशी फुकट फील्ड डे करून घे. सर, काय येणार नाही सांगतो तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये दुकानदारांचीही चूक आहे आणि कंपन्यांची. बऱ्याचशा फ्रॉड कंपन्या आहेत, चांगल्या कंपन्या आहेत, पण त्याच्यामुळे लोकांचा विश्वासच नाही की कोणतं चांगलं आहे, कारण ते डोळ्याने दिसत नाही. तुला सांगतो, दुकानदार म्हणून प्रश्न आहे, आम्ही सायंटिस्ट म्हणून एखादी बॅग जर बघितली त्याच्यामध्ये जीवाणू आहेत, त्याचे स्पोअर्स आहेत का, किती काउंट आहे बघायला आम्हाला 8 दिवस लागतात मायक्रोस्कोप मध्ये. आता काय होतं, बऱ्याचशा, म्हणून आम्ही सांगतो की ज्या स्टँडर्ड कंपन्या, ज्यांना मार्केट सोडायची इच्छा नाहीये, त्या कंपन्यांची तुम्ही जीवाणू किंवा बुरशी घ्या. आता काय होतं, आम्ही उघडपणे का सांगू शकत नाही,
सर एवढा वेळ दुकानदारांना पण नाही की ते डेमो घ्या, हे करा, रिझल्ट करा. एक मिनिट हा. सर, एक सायंटिस्ट म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही एक 2-4 कंपन्या अशा रिकमेंड करा की शेतकरी स्वतः जाऊन ह्याच कंपनीचा आहे तुला का. सांगतो, तू जरी मला 1 करोड रुपये दिले तर मी तुला कंपनी नाव सांगू शकत नाही, कारण मला त्याचे ID कार्ड दिले ना, हे खूप जबाबदारीचं आहे. मी तुम्हाला माझ्या ह्याच्यावर आमच्या NRCPच्या प्लॉटवर टेस्ट झाले ना, त्याच कंपन्यांचा तोच मॉलिक्यूल मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामध्ये पण मी म्हणलं ना, आता आमच्याकडे सर्टिफिकेशन घेऊन बरीचशी लोक गेलेत, त्यांनी मागं काय माती खाल्ली कुणाला माहित आहे. मी सरळ सांगतोय, बेस्ट स्पेसिस असणार सुडोमोनास आहे, सुडोमोनास फ्लोरोसन्स आहे, बॅसिलस सबटिलिस आहे, ट्रायकोडर्मा हार्जियानम आहे, आस्पिरलम आहे, व्हेरिडी आहे, पेनिसिलम पिनोफिलम आहे, मायकोरायझा आहे. यातली कोणतीही बुरशी चांगली वापरली तरी चालतंय. पॅसिलोमायसिस मध्ये सर, पॅसोलोमायसिस लिलिसिनस. येस. हा, आता पावडर मध्ये वापरायची का लिक्विड मध्ये वापरायची सर? बराच वेळ झाला उभा राहिलेले. प्रश्न काय होतं तर तीन त्यांचा पण एक प्रश्न राहिला, त्यांनी जे मागाशी म्हणले माध्यमात यामध्ये काम करणार काय टेम्परेचरला? हा, टेम्परेचरचा एक विषय झाला आणि त्यांनी म्हणले मातीमधून बुरशी तयार होते, मग त्यावेळेस जास्त पाणी झालं तरी पण रोग येऊ शकतो असं माझं मत आहे. 100%. फक्त त्यांनी मातीमध्ये म्हणले म्हणून म्हणायचंय, पाण्यामुळे पण होऊ शकतो तुम्हाला का? सांगतो, प्रश्न समस्या जर खत व्यवस्थापन चांगलं असेल आणि पाणी व्यवस्थापन चांगलं असेल, बागेतल्या 70% समस्या कमी होतात. जास्त पाणी, जास्त रोगराई. आणि तुमचा अजून एक प्रश्न होता की ह्या वातावरणामध्ये 40 डिग्री सेल्सिअस 45 डिग्री सेल्सिअसला बॅक्टेरिया काम करतात का किंवा बुरशी काम करतात का? बऱ्याचशा बॅक्टेरिया, बऱ्याचशा बुरशी या 35 ते 40 डिग्रीच्या पुढे काम करत नाहीत. पण आपण ज्यावेळेस बागेमध्ये मातीमध्ये ऍप्लिकेशन करतो आणि आपण पाणी देतो, त्यावेळेस मातीचं जे टेम्परेचर असतं बऱ्यापैकी कमी असतं. त्याच्यामध्ये जर सेंद्रिय कर्ब असेल, तुम्ही सेंद्रिय कर्ब इन द सेन्स काय म्हणतो मी तुम्हाला, चांगलं कुजलेलं शेणखत आहे, पालापाचोळा टाकलेला आहे, जो कुजल्याच्या अवस्थेत आहे, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर असतं ते 28 ते 30-32 मॅक्सिमम 35 पर्यंत जाऊ शकतं. आता माझ्याकडे स्वतःकडे काही ट्रायकोडर्माच्या स्पेसीस आहेत, त्या 20 डिग्री सेल्सिअस पासून 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत एक्सलंट काम करतायत. 10 डिग्री मध्ये केलेलं नाहीये, 40 डिग्रीच्या वर काम करत नाहीत. वरून मारायसाठी पण देते बॅक्टेरिया. येस, वरून मारायसाठी काय होतं, ज्यावेळेस वातावरण रोगांना अनुकूल नाहीये, कारण काय प्रत्येक झाडामध्ये आपल्याला जर तुम्ही बघितलं, प्रत्येक झाडाच्या पानावर सुद्धा काही जीवाणू असतात जे आपल्याला दिसत नाहीत, जे अनकल्चरेबल पण आहेत. मायक्रोरायझा तुम्हाला माहित आहे, जिवंत झाडाच्या मुळामध्ये फक्त वाढतं, शेणखतामध्ये स्लरीमध्ये मायक्रोरायझा वाढत नाही. बरोबर आहे, कारण ते कल्चरेबल नाहीये, प्लेटमध्ये कल्चर करू शकत नाही मायक्रोरायझा. त्याच परिस्थितीमध्ये फॉलियर स्प्रेचा असतो. आता त्याच्यामध्ये काय की एक ज्यावेळेस आपण स्प्रे करतो, समजा आपल्याला सांगतो की सकाळी करा किंवा संध्याकाळी, आपण बऱ्यापैकी सांगतो की 4 नंतर ज्यावेळेस UV रेज कमी असतात किंवा टेम्परेचर कमी असतं, त्या काळामध्ये आपण फवारणी घ्यायला सांगतो. संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघितलं 30च्या आसपास असतं, 25-30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं. ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलस असेल, सुडोमोनास असेल, फास्ट वाढणारे बॅक्टेरिया किंवा बुरशी आहेत. त्याच्यामुळे त्या काळामध्ये त्या झाडावर जर काही रोगजनक असतील, त्यांच्याशी कॉम्पिटिशन करून ते मरतात. पण मातीमध्ये बॅक्टेरियाचा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस जे काही जीवाणू आहेत ते मातीमध्ये, कारण त्यांचं खाद्य जे आहे कुजलेलं खत, सेंद्रिय, ह्याच्यावर ते सगळ्यांची उपजीविका असते. त्याच्यामुळे त्यांचा वापर जास्तीत जास्त मातीमध्ये झाला पाहिजे. ओके सर, सगळे ह्या मर किंवा निमेटर ह्या सगळ्या गोष्टीला पाणी व्यवस्थापन कारणीभूत असं वाटत नाही का आपल्याला? येस. आणि पाणी कसं द्यावं, किती द्यावं, नियोजन सगळ्याच रोगाचा, कुठलं तेलकट असू द्या, तुमचं मर असू द्या, सगळ्या रोगाचा एकच पाणी व्यवस्थापन आहे. सगळ्यात महत्वाचं पाणी व्यवस्थापन जर चांगलं झालं तर शेतकरी 50% सगळ्यात दूर होईल. तर त्याच्यावर थोडं मार्गदर्शन करावं. सगळ्यात महत्वाचं आहे पाणी व्यवस्थापन. प्रश्न एकदम व्यवस्थित आहे. मला सांगा, पण आता परिस्थिती काय, मी तुम्हाला आता सांगितलं की प्रत्येकाचे ड्रिपर वेगळे आहेत, प्रत्येकाची बटन दाबायची टाइम वेगळा आहे, प्रत्येकाची झाडं वेगवेगळ्या वर्षाची आहेत, प्रत्येकाच्या बागेमध्ये स्टेज वेगवेगळी आहे. बरोबर आहे. रेस्ट पिरियड मध्ये
पाणी 2 दिवसाला द्यायचं आपण सांगतो. ज्यावेळेस बहार पिरियड चालू असेल त्यावेळेस बागेमध्ये वापसा कंडिशन ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. ॲज अ वैज्ञानिक म्हणेल किंवा सॉइल सायंटिस्ट जरी कुणी असतील तरी तुमच्या बागेमध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन सेम नसते. तुमच्याकडे जर एक बाजू चांगली जमीन आहे, काळी माती आहे, एक बाजू हलकी जमीन आहे, तुम्हाला 2 कॉक करणं कंपल्सरी आहे.